Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 2.1 of chapter number 2 parallel lines from class 9 mathematics part 2 that is geometry. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 17 आणि 18 वर प्रॅक्टिस सेट 2.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत आणि या टाइपचे क्वेश्चन्स ऑलरेडी आपण याआधी सॉल्व्ह केलेले आहेत. कधी कुठे आठवतात का? क्लास 8 मध्ये असताना चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. हा तोच चॅप्टर आठवला ना? त्या चॅप्टर मध्ये आपण या टाइपचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत फार इझिली. सो बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत. मी असं म्हटल्यानंतर मला माहिती आहे की तुमची कंडिशन काहीशी अशी होणार आहे. बरोबर ना? पण कन्फ्युज होऊ नका. मला माहिती आहे खूप काळ गेलेला आहे. समर वेकेशन सुद्धा आताच झालेत, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींचा विसर पडला असणार. आपण काय करूयात, आधी काही बेसिक कन्सेप्ट रिवाइज करूयात इथे आणि मग हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. ऑलरेडी क्लास 8 मध्ये असताना आपण सगळ्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. सो हा चॅप्टर आपल्याला काही फारसा डिफिकल्ट जाणार नाहीये. चला, पॅरलल लाईन्स म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितच आहे. अशा दोन लाईन्स की ज्यांना आपण कितीही एक्सटेंड केलं तरीही त्या एकमेकींना कधीच कुठेच इंटरसेक्ट करत नाहीत. आता इथे लाईन एल आणि लाईन एम या दोन्ही लाईन्सला आपण आणखी सुद्धा इकडे या साईडने एक्सटेंड केलं तर या दोन लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट करणार आहेत का? तर नाही, कधीच करणार नाहीत. पण आता हे पहा, आणखीन आपण या दोन लाईन्स घेऊयात. इथे ही लाईन ओ आणि लाईन पी, या दोन लाईन्सला जर आपण पुढे एक्सटेंड केलं तर या एकमेकींना इंटरसेक्ट करतील का? तर हो, नक्कीच करतील. पाहायचंय का तुम्हाला? हे पहा, पुढे आपण एक्सटेंड केलं, इथे या पॉइंटला या दोन्ही लाईन्स इंटरसेक्ट झालेल्या आहेत. या दोन लाईन्सला आपण काय म्हणतो? इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके. आणि या अशा प्रकारच्या लाईन्सला आपण काय म्हणतो? पॅरलल लाईन्स. फरक कळाला? चला, आता ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय ते समजून घेऊयात. इफ अ लाईन इंटरसेक्ट्स given two lines in two distinct points, then that line is called a transversal of those two lines. ऑलरेडी अभ्यासलेला आहे, तरी सुद्धा ही डेफिनेशन अजून पण किचकट वाटतीये, हो ना? काळजी नसावी. हे पहा, या दोन लाईन्स आपण घेतलेल्या आहेत. या दोन लाईन्सवर जर आपण अशी एक लाईन ड्रॉ केली तर काय होतंय बरं? ही जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे लाईन एल, ती या दोन लाईन्सला, लाईन एम आणि लाईन एन ला दोन डिस्टिंक्ट पॉइंटवर इंटरसेक्ट करतीये. हे पहा, या पॉइंटवर आणि या पॉइंटवर इंटरसेक्ट केलं ना लाईन एम आणि लाईन एन ला. सो लाईन एल काय आहे? या दोन लाईन्सचा ट्रान्सव्हर्सल आहे. क्लिअर? आता या ट्रान्सव्हर्सलमुळे काय होतं? तर अँगल्स फॉर्म होतात. किती अँगल्स फॉर्म होतात? तर हे पहा, इथे ही लाईन एल, ही लाईन एम, या दोन लाईन्सचा ट्रान्सव्हर्सल आहे लाईन एन. आणि या पॉइंटला, हे पहा, इथे या पॉइंटला आणि या पॉइंटला इंटरसेक्ट केलेला आहे या ट्रान्सव्हर्सलने लाईन एल आणि लाईन एम ला. त्यामुळे इथे काही अँगल्स फॉर्म झालेले आहेत. हे पहा, हा एक अँगल. ओके. सो याला अँगल ए म्हणूयात. त्यानंतर हा एक अँगल, अँगल बी, अँगल सी. ओके नाही? त्यानंतर अँगल डी. सो इथे किती अँगल्स फॉर्म झाले? इथे 4 अँगल्स फॉर्म झालेले आहेत. त्याचप्रमाणे इथे सुद्धा 4 अँगल्स फॉर्म झालेले आहेत. अँगल ई, अँगल एफ, अँगल जी अँड अँगल एच. बरोबर? सो टोटल या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे 4 + 4 8 अँगल्स फॉर्म झालेले आहेत. आता इकडे लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. या ट्रान्सव्हर्सलमुळे हे जे 8 अँगल्स फॉर्म झालेले आहेत लाईन एल आणि लाईन एम वर, विशिष्ट कंडिशन्स मध्ये त्या अँगल्सचे काही टाइप्स होतात. म्हणजेच विशिष्ट कंडिशन्स फुलफिल झाल्या तर त्या अँगल्सला करस्पॉन्डिंग अँगल्स आपण म्हणतो, किंवा आणखीन काही वेगळ्या कंडिशन्स फुलफिल झाल्या की त्या अँगल्सला आपण इंटिरियर अँगल्स म्हणतो, काही अँगल्सला आपण अल्टरनेट अँगल्स म्हणतो. तर पाहूयात की कोणत्या कंडिशन्स मध्ये ते अँगल्स आले की त्यांना आपण करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो. तर हे पहा, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? तर असा अँगल्सचा पेअर की ज्यांचा एक आर्म, आधी मला सांगा आर्म म्हणजे काय माहितीये ना तुम्हाला? हात, अँगल्सचे 2 हात. हे पहा, हा आहे अँगल ए ओ बी. अँगल ए ओ बी मध्ये ए ओ काय आहे? या अँगलचा एक आर्म आहे आणि ओ बी हा दुसरा आर्म आहे. जिथे हे दोन्ही आर्म्स मीट झालेले आहेत त्या पॉइंटला आपण वर्टेक्स म्हणतो. अतिशय बेसिक गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर? सो अँगल्सचे हे 2 आर्म्स आहेत. बॅक टू द टॉपिक. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? चला, हे पहा, ट्रान्सव्हर्सलमुळे जे अँगल्स फॉर्म झालेले आहेत
लाईन एल आणि लाईन एम वर, त्या अँगल्समध्ये अँगल्सचा असा पेअर की ज्यांचा एक आर्म हा ट्रान्सव्हर्सलवर आहे आणि दुसरे आर्म्स हे कुठे आहेत, तर ट्रान्सव्हर्सलच्या एकाच डिरेक्शनला आहेत, अशा दोन अँगल्सला किंवा अशा अँगल्सच्या पेअरला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स. कठीण वाटतंय? थांबा ना, मी आहे ना. हे पहा, आता काय लक्षात ठेवायचंय, लेटर एफ माहिती आहे ना तुम्हाला, तो आठवायचा आहे. कसा असतो एफ? असा असतो का, एक स्टँडिंग लाईन, वरून एक आडवी लाईन, इकडून एक आडवी लाईन, एफ झाला. सो हे पहा, इथे एक अँगल फॉर्म झालेला आहे, बरोबर, आणि इथे एक अँगल फॉर्म झालेला आहे. सो या दोन अँगल्सला काय म्हणायचं, करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणायचं. आता पहा, डेफिनेशन नुसार आपण पुन्हा एकदा समजून घेऊयात. एफ लक्षात आला का तुम्हाला? जिथे कुठे तुम्हाला एफ दिसेल तिथे असं समजायचं की ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आता डेफिनेशन नुसार हा एक अँगल आहे, अँगल बी आणि अँगल एफ. अँगल बी चे दोन आर्म्स आहेत, एक इकडचा आणि एक इकडचा, बरोबर, क्लिअर. सो हा जो आर्म आहे अँगलचा, अँगल बी चा, तो कुठे आहे, ट्रान्सव्हर्सलवर आहे. त्याचप्रमाणे अँगल एफ चा हा आर्म कुठे आहे, ट्रान्सव्हर्सलवर आहे, बरोबर. आणि या दोन्ही अँगल्सचे जे दुसरे आर्म्स आहेत ते कुठे आहेत, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच डिरेक्शनला. पहा बरं, राईट हँड साइडलाच आहेत की नाही. मग अशा या दोन अँगल्सला काय म्हणायचं, करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणायचं. सो तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे लेटर एफ लक्षात ठेवायचा आहे. लेटर एफ मध्ये आतले, हा आतला इथला अँगल आणि इकडचा खालचा, आतले हे जे अँगल्स आहेत ते कोणते असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स असतात. मग आता एफ म्हणजे एफ असाच पाहायचा का, नाही हो. एफ असाही असला तरी पण हे पहा, असाही असू शकतो, असंही असू शकतो, असंही असू शकतो, असंही असू शकतो. तर काही मुलं म्हणतील हा तर टी झाला, हा एफ कुठे. एफ लक्षात ठेवा, मग तो सरळ, मिरर इमेज, उलटा, त्याचा मिरर इमेज, कसाही एफ, क्लिअर. आणि त्याच्या आतले जे अँगल्स असतात, इथला इथला, इथला इथला, त्यानंतर इथला आणि इथला, हे जे अँगल्स आहेत त्यांना काय म्हणायचं, करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणायचं. सो इथे अँगल बी अँड अँगल एफ, बरोबर. आता हे पहा, मी म्हटलं ना मिरर इमेजचा जर असला असा, तर इथे हा अँगल, हा अँगल आणि इकडचा खालचा हा अँगल, हे कोणते झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स. त्यानंतर ना हे पहा, असा सुद्धा एफ आपल्याला दिसतोय. मग हा आणि हा अँगल, हे पहा, इथला आणि इथला, हे दोन अँगल्स कसे झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स झाले, बरोबर. त्यानंतर ना असा उलटा, हा आणि हा, हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. कळालं, दोन लाईन्स वरच्या एका ट्रान्सव्हर्सलमुळे पाहिलं आपल्याला किती करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर्स मिळालेले आहेत, 1 2 3 4. ओके, क्लिअर, करस्पॉन्डिंग अँगल्स क्लिअर झालं. चला आता आपण इंटिरियर अँगल्स म्हणजे काय ते समजून घेऊया. इंटिरियर अँगल्स म्हटलं की लेटर सी लक्षात ठेवायचा आहे. हे पहा, असा लेटर सी, तो कसाही असू शकतो, असा सरळवाला किंवा त्याची मिरर इमेज. ओके, मग सीच्या आतले जे अँगल्स आहेत त्यांना काय म्हणायचं, इंटिरियर अँगल्स असं म्हणायचं. कंडिशन काय लक्षात ठेवायची आहे डेफिनेशन नुसार, इंटिरियर अँगल्स, हे पहा, इथे हा सी आहे, त्याचा हा जो दोन्ही अँगल्सचा एक आर्म, दोन्ही अँगल्सचा, इथे हा एक अँगल, अँगल बी आणि अँगल ई, अँगल बी चा एक आर्म आणि अँगल ई चा एक आर्म ट्रान्सव्हर्सलवर आहे, बरोबर. आणि हे दोन्ही आर्म्स एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनला चाललेत. अँगल बी चा हा जो आर्म आहे तो या डिरेक्शनला चाललाय, अँगल ई चा हा जो आर्म आहे तो वरच्या डिरेक्शनला चाललाय. म्हणजेच हे जे आर्म्स आहेत ते अपोजिट डिरेक्शनला चाललेले आहेत. एक आर्म अपोजिट डिरेक्शनला जातो जो ट्रान्सव्हर्सलवर असतो आणि इतर जे दोन आर्म्स असतात ते ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला असतात. अशा अँगल्सला काय म्हणायचं, इंटिरियर अँगल्स असं म्हणायचं. क्लिअर, थोडक्यात लेटर सी लक्षात ठेवायचे. आता आणखीन तुम्हाला लेटर सी कुठे दिसतोय बरं सांगा मला. आता इथे अँगल बी आणि अँगल ई तर आपल्याला मिळालंय. आता हे पहा, असा एक सी दिसतोय. मग इथे इंटिरियर अँगल्स कोणते आहेत, अँगल सी आणि अँगल एच. कळालं इंटिरियर अँगल्स म्हणजे काय. पुढे जाऊयात. आता अल्टरनेट अँगल्स, इथे लेटर झेड लक्षात ठेवायचं. हे पहा, लेटर झेड, मग तो असाही असू शकतो किंवा असाही असू शकतो. मग अल्टरनेट अँगल्स म्हणजे झेडचा हा एक कोपरा आतला आणि या साईडचा एक कोपरा, इथे सुद्धा इथला कोपरा, इथला कोपरा, हे काय झाले, अल्टरनेट अँगल्स झाले. आता
या अँगल्स मध्ये सुद्धा एक जो आर्म असतो, अँगल्सचा एक जो आर्म असतो तो काय असतो, ट्रान्सव्हर्सल वर असतो आणि अपोजिट डिरेक्शनला जातो. आता इथे अँगल एच चा हा जो आर्म आहे हा वरच्या डिरेक्शनने चाललेला आहे, तर अँगल बी चा हा जो आर्म आहे जो ट्रान्सव्हर्सल वरचा आहे तो खालच्या डिरेक्शनने चाललाय. म्हणजे एक अँगल, दोन अँगल्स मधला जो एक आर्म असतो तो अपोजिट डिरेक्शनने चाललेला असतो आणि दुसरा जो आर्म असतो तो ट्रान्सव्हर्सलच्या दोन्ही बाजूंना असतो. हे पहा, अँगल बी चा हा जो आर्म आहे तो ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडला आहे आणि अँगल एच चा हा जो आर्म आहे तो ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट हँड साईडला आहे. सो अशा प्रकारच्या अँगल्सला काय म्हणायचं, अल्टरनेट अँगल्स. Pairs of angles which are on the opposite sides of transversal and their arms on the transversal show opposite directions is called a pair of alternate angles. क्लिअर झालं तुम्हाला? करस्पॉन्डिंग अँगल्स कोणत्या अँगल्सला म्हणतात, लेटर एफ लक्षात ठेवायचंय. इंटिरियर अँगल्स साठी कोणतं लेटर लक्षात ठेवायचंय, लेटर सी लक्षात ठेवायचंय आणि अल्टरनेट अँगल्स साठी लेटर झेड लक्षात ठेवायचं आहे. सो आता इथे बी आणि एच हे अँगल्स कसे आहेत, बी आणि एच हे कसे आहेत अँगल्स, अल्टरनेट अँगल्स आहेत. आता इथे मी हे दोन ग्रुप केलेत, एक इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. आता एक्सटिरियर म्हणजे काय ते सुद्धा मी सांगणारच आहे तुम्हाला. हे पहा, इथे हा अँगल बी आहे, त्याच्यावरचा हा जो बाहेरचा आहे ना तो काय झाला, एक्सटिरियर अँगल. त्याचा पेअर कोणता झाला, इकडचा हा एफ वाला. हे दोन काय झाले, एक्सटिरियर अँगल्स झाले, झेडच्या कोपऱ्यातले अँगल्स. त्यांना काय म्हणायचं, एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. आता हे पहा, आता दुसरा एक झेड पाहूयात आपण, जो की असा उलटा येणार आहे. ओके, सो अँगल सी, अँगल ई कसे अँगल्स आहेत, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स, अँगल सी अँड अँगल ई. आता एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स कोणते, तर यांच्या कोपऱ्यावरचे हा एक आणि हा एक, ए आणि जी. हे पहा, हा कोपरा झालं. एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि हे इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. क्लिअर? करस्पॉन्डिंग अँगल्स साठी लेटर एफ लक्षात ठेवायचं आहे, इंटिरियर अँगल्स साठी लेटर सी, अल्टरनेट अँगल्स साठी लेटर झेड आणि त्यांच्या कोपऱ्यावरचे जे असतात ते कोणते असतात, एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. चला आता लिनियर पेअर ऑफ अँगल्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. आय नो तुम्हाला माहित आहे, एका स्ट्रेट लाईनवर जे अँगल्स, जे दोन अँगल्स फॉर्म होतात त्यांना आपण काय म्हणतो, लिनियर पेअर ऑफ अँगल्स. आता ही एक स्ट्रेट लाईन आहे, लाईन एल, त्यावर अशा प्रकारे जर लाईन एम आपण ड्रॉ केली तर दोन अँगल्स फॉर्म होतात. या दोन अँगल्सला आपण काय म्हणतो, लिनियर पेअर ऑफ अँगल्स. हो की नाही? सो अँगल ए आणि अँगल बी काय झाले, लिनियर पेअर ऑफ अँगल्स. आणि यांची प्रॉपर्टी काय आहे, या दोन अँगल्सला आपण जर ऍड केलं तर सम काय येतं, नेहमी 180 डिग्री. हो की नाही? आता एल हा एक स्ट्रेट अँगल झाला, स्ट्रेट अँगल म्हणजे कितीचा, 180 डिग्रीचा, बरोबर. मग आता या स्ट्रेट लाईनवर लाईन एम मुळे दोन अँगल जे फॉर्म झालेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर 180 डिग्री. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी केल्यानंतर ना 180 डिग्री इतकं सम मिळतं आपल्याला. अशा अँगल्सला आपण म्हणतो अँगल्स इन अ लिनियर पेअर. आता हे पहा, आपल्या या दोन लाईन्स आणि या दोन लाईन्सवर लाईन एन हा जो ट्रान्सव्हर्सल आहे त्यामुळे काय झालेलं आहे, 8 अँगल्स फॉर्म झालेत. आता हे जे अँगल्स फॉर्म झालेत त्यामध्ये काही अँगल्स लिनियर पेअर मध्ये सुद्धा आहेत. हो की नाही? जे एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म झालेले दोन अँगल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, लिनियर पेअर ऑफ अँगल्स. आता ही एक स्ट्रेट लाईन आहे, या स्ट्रेट लाईनवर हे पहा, या लाईनमुळे ए आणि डी हे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. मग हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत आणि यांचा सम किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे, बरोबर. ओके नाही? मग असेच आणखीन सुद्धा इथे अँगल्स फॉर्म होणार आहेत स्ट्रेट लाईनवर. जसं की इथे हा एक अँगल आणि हा एक अँगल फॉर्म झालाय, अँगल बी आणि अँगल सी. सो यांचा सुद्धा सम किती येणार, 180 डिग्री. त्याचप्रमाणे ही एक लाईन आहे, ही एक स्ट्रेट लाईन आहे, या एका स्ट्रेट लाईनवर हे पहा ही एक लाईन अशी आली आहे. त्यामुळे काय झालंय, इथे आणि इथे दोन अँगल्स फॉर्म झाले. या दोन अँगल्स सम किती येणार, 180 डिग्री. का बरं 180 डिग्री येणार, कारण ते अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, बरोबर. त्याचप्रमाणे खालच्या डिरेक्शनने सुद्धा हे पहा, या एका स्ट्रेट लाईनवर ही एक लाईन आहे, यामुळे इकडे आणि इकडे दोन अँगल्स फॉर्म झालेत, म्हणजेच हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत.
यांचं सम सुद्धा किती येणार आहे 180 डिग्रीच येणार आहे. त्याचप्रमाणे हे पहा, तुम्ही जर असं ऑब्झर्व केलं, ही लाईन एन, ओके, या लाईन एन वर स्ट्रेट लाईन आहे बरोबर. मग या स्ट्रेट लाईन वर या लाईनमुळे हे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत ए आणि बी, यांचं सम सुद्धा कसं येणार 180 डिग्री. त्याचप्रमाणे डी आणि सी यांचं सम सुद्धा 180 डिग्री, कारण ते अँगल इन लिनियर पेअर आहेत, एका स्ट्रेट लाईनवर दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. त्याचप्रमाणे एच आणि जी च सुद्धा होणार आहे. कळालं का तुम्हाला? एका स्ट्रेट लाईनवर जर एक लाईन असेल, हे पहा अशा प्रकारची, तर दोन अँगल्स फॉर्म होतात आणि ते दोन अँगल्स इन लिनियर पेअर म्हणून ओळखले जातात. क्लिअर? त्यांचं जे सम आहे ते 180 डिग्री येतं. आता ओके, इथे हे मी जे आता तुम्हाला सांगितलं तेच खाली राईट करून देत आहे. क्लिअर? चला, आता व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. ही एक स्ट्रेट लाईन, त्याच्यावर आपण त्या लाईनला ए बी असं आपण नाव दिलं. ओके, त्याच्यावर आणखीन असं एक इंटरसेक्टिंग लाईन आपण ड्रॉ केली सीडी. इथे पहा इंटरसेक्टिंग पॉइंट तयार झाला, या पॉइंटला नाव देऊयात ओ. या इंटरसेक्टिंग पॉइंट मुळे काय झालंय, अँगल्स फॉर्म झालेत की नाही. हे पहा, हा एक अँगल आणि हा एक अँगल. मग हे जे दोन्ही अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत ते कसे अँगल्स आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, जितक्या मेजरचा अँगल COA आहे तितक्याच मेजरचा अँगल BOD असणार आहे बरोबर. हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल्स इक्वल आहेत. AOC इक्वल टू अँगल BOD किंवा कॉन्ग्रुएंट असं सुद्धा आपण म्हणू शकतो. जेव्हा अँगल्सला आपल्याला इक्वल आहेत असं म्हणायचं असतं तेव्हा आपण कॉन्ग्रुएंट असा वर्ड घेत असतो. ओके, सो अँगल AOC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BOD. आता हे पहा, इथे सुद्धा तर एक अँगल फॉर्म झालाय, हा आणि हा AOD आणि COB बरोबर. मग हे सुद्धा अँगल्स कसे आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे कायम कॉन्ग्रुएंट असतात. कळाली प्रॉपर्टी? आपण लिनियर पेअरची प्रॉपर्टी पाहिली, त्यानंतर ना आता ही व्हर्टिकली अपोजिट अँगल्सची प्रॉपर्टी पाहिली. आता हे पहा, इथे आपण अशा प्रकारे हे दोन घेऊयात लाईन्स. ही एक स्ट्रेट लाईन, त्याच्यावर आपण इकडून एक लाईन घेतली आणि इकडून अशी घेतली. आता हे मला सांगा, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत का बरं? सांगा बरं मला. नाही आहेत. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतील? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स होण्यासाठी अशा प्रकारे एक्स फॉर्म व्हावा लागतो. इथे पहा, ही लाईन कुठेतरी भलतीकडेच चालली आहे, हो ना. सो हे जे अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत, किती अँगल्स फॉर्म झालेत, 1 2 3 4, हे जे 4 अँगल्स फॉर्म झालेले आहेत यातले कोणतेच अँगल्स हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स नाहीयेत बरोबर. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स होण्यासाठी ही कंडिशनच फुलफिल व्हावी लागते. क्लिअर? दोन लाईन्स एका पॉइंटवर जेव्हा इंटरसेक्ट होणार आहेत तेव्हा आणि तेव्हा तिथेच व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म होतात. आता इथे हे पहा, ही एक लाईन बरोबर आहे, पण ही लाईन आपण पुढे एक्सटेंड केल्यानंतर ना इकडे कुठेतरी जातीये बरोबर, आणि ही लाईन पुढे आपण एक्सटेंड केल्यानंतर ना इकडे कुठेतरी जातीये. सो या दोन लाईन्समुळे इंटरसेक्ट झालेल्या आहेत का? दोन लाईन्स इथे इंटरसेक्ट झालेत का? नाही. इथे किती लाईन्स आहेत, 1 2 आणि 3 लाईन्स आहेत. ओके, सो इथे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स नाहीयेत. हे जे अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते अजिबात व्हर्टिकली अपोजिट अँगल्स नाहीयेत. आता जे आपण दोन लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल घेतला होता त्यामध्ये व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कुठे आहेत ते पाहूयात. आता हे पहा, इथे हा ट्रान्सव्हर्सल आपला N, ओके नाही, आणि लाईन L आणि लाईन M. सो इथे ही एक लाईन आणि ही लाईन N. सो या ज्या दोन लाईन्स आहेत त्यामुळे इथे आणि इथे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म झालेले आहेत. पहा बरं, एक्स झाला ना, ही लाईन अशी गेलेली आहे आणि ही जी लाईन L आहे ती अशी गेलेली आहे. तर दोन्ही स्ट्रेट लाईन्स आहेत आणि त्या इथे इंटरसेक्ट होत आहेत. इथे इंटरसेक्ट झाल्यामुळे इकडे आणि इकडे हे जे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि त्यामुळे ते कॉन्ग्रुएंट आहेत. कळालं? त्याचप्रमाणे अँगल B आणि D हे दोन अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार. आता इथे पहा, ही लाईन N आणि ही लाईन M, इथे सुद्धा तर एक्स फॉर्म झालेला आहे, त्यामुळे हा एक अँगल आणि हा एक अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, म्हणजेच ते कॉन्ग्रुएंट असणार. आणि अँगल H आणि अँगल F हे सुद्धा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि म्हणून ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत. क्लिअर झालं? चला, आता टेक्स्टबुक मध्ये जी तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायला दिलेली आहे किंवा हे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते पाहूया. पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल्स कोणत्या अँगल्सला म्हणतात हे तुम्हाला माहित आहे. सो चला, फर्स्ट तर त्यांनी दिलेलंच आहे अँगल D आणि अँगल H.
कुठे पाहू, अँगल डी आहे इथे आणि अँगल एच आहे इथे. पहा बरं, एफ झाला का, हो की नाही, एफ झाला ना. सो हे कसे आहेत, अँगल डी आणि अँगल एच हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आता अँगल ए पाहूयात, अँगल ए आहे इथे, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठे असणार आहे, एफ कसा तयार होणार हे पहा. आता ही लाईन आपण अशी घेतली आणि इकडे असं केलं, हे पहा असं, तर अँगल ए आणि अँगल ई कसे होत आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स होत आहेत, बरोबर. सो इथे राईट करूयात अँगल ई. अँगल सी, कुठे अँगल सी, इथे, ओके. आता हे पहा, इथे आहे अँगल सी, आणखीन हा जी, हा असणार आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल, अँगल सी आणि अँगल जी, सी आणि जी, राईट करूया जी. आता बी, अँगल बी दिलाय त्यांनी, इथे आहे अँगल बी, ओके, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल एफ येणार, पहा एफ झाला. सो हा अँगल आणि हा अँगल कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. क्लिअर. आता पुढे तर त्यांनी सगळं दिलेलं आहे, आपल्याला काहीच राईट करायचं नाहीये, तरी सुद्धा समजून घेऊया. पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स त्यांनी दिलेले आहेत, सी आणि ई, अँगल सी आणि ई, सी आहे इथे आणि ई आहे इथे, झेड तयार झाला. झेड म्हणजे काय, अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. सो सी आणि ई कसे अँगल्स झाले, अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. आता बी आणि एच दिलेला आहे, सो बी आणि एच आहे इथे, पहा हा आहे बी आणि हा आहे एच, सो हे अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. त्यानंतर अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स त्यांनी दिलेले आहेत, डी आणि एफ. मी म्हटलं ना बाहेरचे जे अँगल्स असतात, हे पहा हा डी आणि हा एफ झाले अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स. त्यानंतर त्यांनी ए आणि जी सुद्धा दिलेला आहे, ते सुद्धा हे पहा, ए, अँगल ए आणि अँगल जी एक्सटिरियर अँगल्स झाले. पुढे इंटिरियर अँगल्स, इंटिरियर अँगल्स म्हणजे काय, तर लेटर सी, हे पहा अँगल सी आणि अँगल एच कसे आहेत, इंटिरियर अँगल्स. त्याचप्रमाणे बी आणि ई सुद्धा येणार आहेत इंटिरियर अँगल्स. क्लिअर झाला, मला सगळ्या गोष्टी कळाल्या, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय आणि ते कसे फाइंड आउट करायचे, त्याचबरोबर अल्टरनेट अँगल्स लेटर झेडच्या मदतीने कसे ओळखायचे, त्यालाच आपण इंटिरियर अल्टरनेट अँगल्स असंही म्हणतो. झेडच्या आतले जे अँगल्स असतात त्यांना इंटिरियर अल्टरनेट अँगल्स असं म्हणतात, आणि झेडचे जे कोपरे असतात ना त्याच्या वरच्या अँगल्सला आपण काय म्हणतो, हे पहा इकडचा वरचा अँगल आणि इकडचा हा खालचा अँगल, त्यांना आपण म्हणतो एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. त्याचबरोबर लेटर सी च्या मदतीने इंटिरियर अँगल्स कसे ओळखायचे. आपण आणखी सुद्धा गोष्टी अभ्यासल्या, कोणत्या, अँगल्स इन अ लिनियर पेअर कोणते असतात, एका स्ट्रेट लाईनवर जेव्हा एखादी लाईन आपण ड्रॉ करतो त्यामुळे काय होतं, दोन अँगल्स फॉर्म होतात आणि ते दोन अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर त्या दोन अँगल्सच्या मेजर्सला जर आपण ऍड केलं तर 180 डिग्री येतं. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे काय ते सुद्धा आपण अभ्यासलं. लेटर एक्स लक्षात ठेवायचा आहे, बरोबर एक्झॅक्ट एक्सच आपल्याला दिसला पाहिजे. एक्स जिथे तयार होतो तिथे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म होतात आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात, बरोबर. आता आपण काय करूयात, दोन पॅरलल लाईन वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे हे जे करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात, तिथे काय वेगळी गोष्ट घडते ते समजून घेऊया. हे पहा, याआधी आपण दोन लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सल पाहिला, पण त्या दोन लाईन्स कशा होत्या, पॅरलल होत्या का, पॅरलल नव्हत्या की नाही. हे पहा, लाईन एल आणि लाईन एम इकडे जर एक्सटेंड केल्या तर त्या इंटरसेक्ट होणार आहेत, बरोबर. तर या दोन लाईन्स पॅरलल नव्हत्या, बरोबर, आणि त्यांच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल. सो ट्रान्सव्हर्सल हा आपला कॉमन आहे, ऍज इट इज आहे ट्रान्सव्हर्सल. पण या ज्या दोन लाईन्स आहेत इंटरसेक्टिंग होत्या, त्यांच्याऐवजी आपण आता काय करूयात, इथे या दोन पॅरलल लाईन्स घेऊया आणि पॅरलल लाईन्स वरचा हा ट्रान्सव्हर्सल, या ट्रान्सव्हर्सलमुळे जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात, अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात, इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात, त्यांच्यामध्ये काय वेगळं घडतं ते समजून घेऊया. चला, हे पहा, आता इथे मला सांगा करस्पॉन्डिंग अँगल्स कुठे आहेत, तर लेटर एफ आपल्याला शोधायचा आहे. इथे आपल्याला हा लेटर एफ मिळालेला आहे. लेटर एफ करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय, तर इन डिटेल आपल्याला ह्याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे की असा अँगल्सचा पेअर की ज्याचा एक आर्म हा ट्रान्सव्हर्सलवर एकाच डिरेक्शनला असला पाहिजे. अँगल बी आणि अँगल एफ चा एक आर्म पहा ट्रान्सव्हर्सलवर आहे, बरोबर, आणि एकाच डिरेक्शनला चाललाय, आणि त्यांचे जे दुसरे आर्म्स असतात ते ट्रान्सव्हर्सलच्या एकाच डिरेक्शनला हवे आहेत, एकाच साईडला हवे आहेत, आहेत की नाही, राईट हँड साईडलाच आहेत दुसरे आर्म्स. सो अशा या
अँगल्सला आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणतो. सो इथे अँगल बी आणि अँगल एफ हे काय झाले आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स झालेत. पण इथे एक वेगळीच गोष्ट, भन्नाट गोष्ट घडते. काय भन्नाट गोष्ट घडते माहितीये का, तर ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, त्याच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स झालेत. बरोबर. आणि ह्या पॅरलल लाईन्स असल्यामुळे हे जे दोन अँगल्स आपल्याला करस्पॉन्डिंग मिळालेले आहेत ते चक्क कॉन्ग्रुएंट होतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, तर इक्वल. जितक्या मेजरचा अँगल बी आहे तितक्याच मेजरचा अँगल एफ असतो. खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवायची आहे. चला आता आणखीन करस्पॉन्डिंग अँगल शोधूयात आपण इथे. हे पहा, हे अँगल सी आणि अँगल जी हे सुद्धा कसे असणार आहेत, ऑफकोर्स कॉन्ग्रुएंट असणार. का बरं कॉन्ग्रुएंट, कारण कारण काय, ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, बरोबर, म्हणून अँगल सी आणि जी कॉन्ग्रुएंट झाले. आता आणखीन उलटे एफ शोधूयात. हे पहा, ई आणि ए हे कसे आहेत, करस्पॉन्डिंग आहेत, त्याचबरोबर कॉन्ग्रुएंट सुद्धा आहेत, कारण दोन पॅरलल लाईन्स वर फॉर्म झालेले आहेत या ट्रान्सव्हर्सलमुळे. आता इकडे डी आणि एच हे सुद्धा काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स, आणि हे पण कॉन्ग्रुएंट असणार आहेत. कळाली प्रॉपर्टी. चला आता अल्टरनेट अँगल्स पाहूया. अल्टरनेट अँगल्स म्हणजे लेटर झेड आपल्याला पाहायचं आहे. कुठे आहे लेटर झेड, तर हे पहा इथे आहे लेटर झेड. त्याच्या आतले हे जे अँगल्स असतात, हा बी आणि हा एच कसे आहेत, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. आता हे दोन पॅरलल लाईन्स वर फॉर्म झालेले आहेत. बरोबर. डेफिनेशन नुसार मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. इथे लेटर झेड तर आपल्याला मिळालंय, पण अल्टरनेट अँगल्सची डेफिनेशन काय आहे, तर या दोन अँगल्सचा एक आर्म हा ट्रान्सव्हर्सल वर असतो, त्याचबरोबर तो अपोजिट डिरेक्शनला जातो. अँगल एच चा हा जो आर्म आहे तो पहा वरती चाललाय. अँगल बी चा हा आर्म ट्रान्सव्हर्सल वर आहे पण खाली चाललाय. तो अपोजिट डिरेक्शनला चाललाय की नाही. आणि ट्रान्सव्हर्सलच्या दोन्ही साईडला त्यांचे दुसरे आर्म्स असतात. मग अशा अँगल्सला अल्टरनेट, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स असं म्हणायचं. आता हे जे इंटिरियर अल्टरनेट अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते पॅरलल लाईन्स वर आहेत, बरोबर, म्हणून हे सुद्धा चक्क आणि चक्क कॉन्ग्रुएंट असतात. हे पहा, बी आणि एच कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर आणखीन कोणते अँगल्स इथे मिळत आहेत, तर सी आणि ई. सो सी आणि ई हे अल्टरनेट, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स तर आहेतच, शिवाय पॅरलल लाईन्स वर असल्यामुळे कॉन्ग्रुएंट आहेत. आता इंटिरियर अँगल्स म्हणजे लेटर सी आपल्याला पाहायचा आहे. ओके, लेटर सी म्हणजेच काय, डेफिनेशन नुसार या दोन अँगल्सचा एक आर्म हा ट्रान्सव्हर्सल वर असतो, त्याचबरोबर तो अपोजिट डिरेक्शनला जात असतो. आता अँगल बी चा हा आर्म खाली चाललाय, अँगल ई चा हा आर्म ट्रान्सव्हर्सल वर तर आहेच आहे पण वर चाललाय, अपोजिट डिरेक्शनला चाललेत, बरोबर. आणि दुसरे जे आर्म्स असतात ते ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला असतात. सो अशा अँगल्सला आपण इंटिरियर अँगल्स असं म्हणतो. सो बी आणि ई हे काय झाले, इंटिरियर अँगल्स झाले. आता हे इंटिरियर अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात का बरं, नाही हो, हे इंटिरियर अँगल्स कॉन्ग्रुएंट नसतात, तर ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर त्या दोन अँगल्सला ऍड केलं की आपल्याला 180 डिग्री मिळतं, म्हणजे सप्लिमेंटरी. कळालं. करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स पॅरलल लाईन्स मुळे कॉन्ग्रुएंट असतात, पण इंटिरियर अँगल्स हे कॉन्ग्रुएंट नसतात तर सप्लिमेंटरी असतात. क्लिअर. लक्षात ठेवायच्या त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मी तर म्हणेन पाठच करायच्यात. पाठ कशाला, आता तर तुम्हाला पाठ झालंच असणार आहे, इतक्या वेळा मी सांगितलेलं आहे. आता हा आणखीन एक पेअर आपण इंटिरियर अँगल्स इथे राईट करून घेऊयात. हे सुद्धा कसे असणार आहेत, सप्लिमेंटरी असणार आहेत. आता एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजेच लेटर झेडच्या डोक्यावरचा, ते पहा हा आणि हा, इथे खाली पहा अशा प्रकारे हा झेड झालेला आहे, हो ना. मग हा वरचा आणि इकडचा हा खालचा डी आणि एफ हे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि हे कसे असतात, हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. आता आणखी सुद्धा पेअर आहेत की नाही एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्सचे, कोणते, ए आणि जी. हे पहा हा आणि हा कसे आहेत, तर यस, एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स, आणि ते कसे आहेत, कॉन्ग्रुएंट असतात. क्लिअर झाल्या सगळ्या गोष्टी. व्हेरी गुड. चला आता आपण ही जी प्रॉपर्टी समजून घेतलेली आहे याची, त्याला थिअरम असं टेक्स्टबुक मध्ये म्हटलेलं आहे. सो काय थिअरम टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे ते पाहूयात. हे पहा, हे सगळे अँगल्स आपण फाइंड आउट केलेले आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याचा थिअरम, द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. थिअरम लक्षात ठेवायचा आहे. द करस्पॉन्डिंग अँगल्स formed by a transversal of two parallel lines. These two words are very important. Two parallel lines are
ऑफ इक्वल मेजरचे असतात म्हणजेच कॉन्ग्रुएंट असतात. क्लिअर? चला आता नेक्स्ट अल्टरनेट अँगल्सचा थिअरम पाहूया. अल्टरनेट अँगल्स कोणते? तर लेटर झेड, बी आणि एच, त्यानंतर ना सी आणि ई, हे कसे आहेत? अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि त्याचा थिअरम काय आहे? तर द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. नेक्स्ट थिअरम पाहूयात इंटिरियर अँगल्सचा. इफ टू पॅरलल लाईन्स आर intersected by a transversal, लक्षात घ्या, if two parallel lines are intersected by a transversal, जर दोन पॅरलल लाईन्स एका ट्रान्सव्हर्सल मुळे इंटरसेक्ट होत असतील तर काय होतं? द इंटिरियर अँगल्स ऑन इदर साइड्स म्हणजे दोन्ही साइडला, ट्रान्सव्हर्सलच्या दोन्ही साइडला जे इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात, the interior angles on either side of the transversal are supplementary. ते कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. आताच आपण पाहिलं, हे पहा इथे हा सी बरोबर आणि त्याचा बी आणि ई हे दोन इंटिरियर अँगल्स ते कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. इकडे सुद्धा अँगल सी आणि अँगल एच कसे आहेत? सप्लिमेंटरी आहेत. सो हे थिअरम कळाले का? बाय हार्ट लर्न झाले का? ऑफकोर्स झालेच असणार. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 2.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. इन फिगर 2.5 टेक्स्टबुक मध्ये या फिगरला 2.5 असं नाव दिलेलं आहे. लाईन आर पी इज पॅरलल टू लाईन एम एस. कुठे आहे लाईन आर पी? हे पहा, ही आहे लाईन आर पी आणि ही आहे लाईन एम एस. दोन्ही कशा आहेत? पॅरलल आहेत असं क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे. अँड लाईन डी के इज द ट्रान्सव्हर्सल. डी के काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे या दोन पॅरलल लाईन्सचा. DHP इज इक्वल टू अँगल DHP किती दिलाय? 85 डिग्रीचा दिलेला आहे. आणि आपल्याला या सगळ्या अँगल्सचं मेजर फाइंड आउट करायला सांगितलंय. आता सगळ्या प्रॉपर्टीज थिअरम्स आपल्याला माहिती आहेत, त्याचाच यूज करून आपण इथे या सगळ्या अँगल्सचे मेजर फार इझिली फाइंड आउट करू शकतो. पहा बरं गंमत, एकच अँगल आपल्याला इथे दिलेला आहे, त्याचं मेजर दिलंय, त्याच्यावरून आपल्याला सगळे हे अँगल्स फाइंड आउट करायला सांगितले. कसे चटाचट आपण फाइंड आउट करतोय ते पहाच आता तुम्ही. हे पहा, आपल्याकडे या दोन पॅरलल लाईन्स आहेत. या सगळी गोष्ट त्यांनी दिली आहे की या दोन पॅरलल लाईन्स आहेत. डी के हा ट्रान्सव्हर्सल आहे आणि DHP 85 आहे. फर्स्ट आपल्याला कोणता अँगल फाइंड आउट करायला सांगितलंय? RHD. कुठे RHD? RHD हे पहा, हा RHD हा फाइंड आउट करायला सांगितलंय. बघा बरं, एका स्ट्रेट लाईनवर हे दोन अँगल्स आहेत. पहा, RHD आणि DHP एका स्ट्रेट लाईनवर आहेत का? हा अँगल DHP आणि हा अँगल RHD स्ट्रेट लाईनवर आहेत. आणि जे दोन अँगल्स स्ट्रेट लाईनवर फॉर्म होतात त्यांना आपण अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणतो. बरोबर, जे अँगल स्ट्रेट लाईनवर असतात त्यांना. आणि जे अँगल्स स्ट्रेट लाईनवर लिनियर पेअर मध्ये असतात त्यांचं सम नेहमी 180 डिग्री येतं, म्हणजेच ते सप्लिमेंटरी असतात. हेही आपल्याला माहिती आहे. चला तर मग हीच प्रॉपर्टी यूज करून आपण फार इझिली या अँगलचे मेजर फाइंड आउट करू शकतो. पहा, आता हा अँगल प्लस हा अँगल इज इक्वल टू 180 डिग्री येतं. चला इथे आपण सोल्युशनच राईट करून पाहूयात ना. सो फर्स्ट आपल्याला RHD फाइंड आउट करायचंय. गिवन काय आहे? DHP किती? 85 डिग्री. ओके, आता आपल्याला माहिती आहे की हे दोन अँगल्स लिनियर पेअर मध्ये आहेत. सो राईट करूयात. वी नो दॅट अँगल RHD प्लस अँगल DHP इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन राईट करायला विसरायचं नाही, नाहीतर हाफ मार्क कट होतो. अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल RHD फाइंड आउट करायचा आहे, ऍज इट इज राईट करायचं आहे. DHP किती दिलेला आहे? 85 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. RHD फाइंड आउट करायचं आहे म्हणून त्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ऍज इट इज ठेवूयात आणि 85 ला पाठवून देऊयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला. इथे प्लस आहे, जेव्हा तो त्याची साईड चेंज करेल तेव्हा मायनस मध्ये चेंज होणार. RHD लेफ्ट हँड साईडला ऍज इट इज ठेवूयात इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 85 डिग्री. 180 मधून 85 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला मिळतं 95. सो RHD इज इक्वल टू 95 डिग्री. आता इथे मी बऱ्याच ठिकाणी अँगल म्हणत नाहीये, पण अँगल तुम्ही मात्र राईट करायचं आहे. सो अँगल RHD इज इक्वल टू 95 डिग्री. कंपल्सरी अँगलचं सिम्बॉल द्यायचं आहे. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट त्यांनी विचारलेलं आहे PHG. अँगल PHG कुठे आहे? PHG. सो हे पहा, इथे आहे PHG. PHG आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
एक गोष्ट लक्षात येते का तुम्हाला, आपण आर एच डी इथे फाइंड आउट केला 95 डिग्री आला. हे पहा, आर एच डी आपल्याला मिळालेला आहे 95 डिग्री. पी एच जी आपल्याला हवा आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हे पहा, इथे दोन अँगल्समुळे काय होत आहे, एक्स फॉर्म होत आहे. बरोबर, म्हणजेच या दोन रेजमुळे दोन अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत. एक्स आहे की नाही. सो हे दोन अँगल्स कसे आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्सची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल मेजरचे असतात. जितक्या मेजरचा आता आर एच डी आहे, कितीचा आहे, 95 डिग्रीचा. मग तितकाच अँगल पी एच जी सुद्धा असणार 95 डिग्री, कारण प्रॉपर्टीज आपल्याला ते सांगते. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. चला तर मग आता इथे पी एच जी आपल्याला मिळालेला आहे, कितीचा आहे, 95 डिग्रीचा. राईट करूया. नाव अँगल पी एच जी इज इक्वल टू आर एच डी. का बरं, कारण ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. रिझन न विसरता राईट करायचं आहे, वारंवार सांगतेय. आता पी एच जी किती येणार, 95 डिग्री. का, कारण आर एच डी 95 डिग्रीचा आहे. आणि इथे आपण म्हटलेलं आहे की ते दोन्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असल्यामुळे ते कॉन्ग्रुएंट आहेत और इक्वल आहेत म्हणून. सो इथे राईट करूया फ्रॉम टू. याच्यापासून आपण हे राईट केलेलं आहे, फ्रॉम टू. ओके, आता नेक्स्ट पाहूयात. एच जी एस. कुठे आहे अँगल एच जी एस, एच जी एस. ओके, मिळाला एच जी एस. क्लिअर. आता कसा फाइंड आउट करायचा, आपल्याला अँगल तर मिळालेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज यूज करून तुम्ही कोणताही अँगल फाइंड आउट करू शकता. असं काही नाहीये की एक म्हणजे एकच प्रॉपर्टी यूज केली तिथे तर आपल्याला आन्सर मिळणार आहे. तुम्ही डिफरंट डिफरंट प्रॉपर्टीज यूज करून तुमचा आन्सर इथे फाइंड आउट करू शकता. कंडिशन काय आहे, आन्सर करेक्ट आलं पाहिजे, हीच एक कंडिशन, बाकी काही नाही. प्रॉपर्टी तुम्ही कोणतीही यूज करू शकता. आता हे पहा, आपल्याला एच जी एस फाइंड आउट करायचा आहे, हा अँगल. हा, आणि एक गोष्ट लक्षात येते का, इथे हा एफ फॉर्म होतोय. हे पहा, झाला एफ, झाला की नाही. मग हा जर 85 चा आहे तर हा किती येणार, हा सुद्धा 85च येणार. का, कारण हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल्सची प्रॉपर्टी आपण अभ्यासलेली आहे. जर दोन पॅरलल लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे करस्पॉन्डिंग अँगल्स तिथे फॉर्म होत आहेत, तर ते करस्पॉन्डिंग अँगल्स हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. मग जर इथे अँगल डी एच पी 85 डिग्रीचा आहे तर अँगल एच जी एस हा सुद्धा 85 डिग्रीचाच असणार आहे, कारण प्रॉपर्टीज आपल्याला ते सांगते. चला इथे राईट करून घेऊयात. मग हिअर लाईन आर पी इज पॅरल टू लाईन एम एस. पॅरलल आहे हे सांगायला विसरायचं नाहीये. या दोन लाईन्स पॅरलल असल्यामुळेच या ट्रान्सव्हर्सलमुळे जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. जर या दोन पॅरलल लाईन्स नसत्या तर मात्र कंडिशन वेगळी असती. पॅरलल लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात ते कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. सो इथे राईट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. लाईन पी आर अँड लाईन एम एस आर पॅरलल अँड लाईन डी के इज देअर ट्रान्सव्हर्सल. सो angle HGS is equal to angle DHP is equal to म्हणा किंवा कॉन्ग्रुएंट म्हणा, काही फरक पडत नाही. का बरं, कारण ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सो जर HGS किती येणार, किती येणार, 85 आहे ना. जर DHP 85 आहे तर HGS सुद्धा 85च येणार. ओके, रिझन राईट करूयात. फ्रॉम वन, फ्रॉम वन कुठे, फ्रॉम वन, हे पहा 1 DHP 85 आहे, क्वेश्चन मध्येच त्यांनी दिलेलं होतं. सो इथे फ्रॉम वन राईट करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कळलं. अशा प्रकारे आपले हे 3 क्वेश्चन इथे कम्प्लीट झाले. 4th क्वेश्चन पाहूयात. अँगल एम जी के, अँगल एम जी के कुठे आहे, अँगल एम जी के शोधू कुठे, शोधू कुठे, हा सापडला, इथे आहे एम जी के. ओके, या अँगलचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथे सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीज यूज करून या अँगलचे मेजर फाइंड आउट करू शकतो. सो फर्स्ट प्रॉपर्टी तुम्ही यूज करू शकता की हा एक्सटिरियर अँगल आहे, एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. याचाच अल्टरनेट कोणता अँगल आहे, एक्सटिरियर DHP. जर DHP 85 डिग्रीचा आहे तर
MGK हा सुद्धा 85 डिग्रीचाच असणार, बरोबर. किंवा आणखीन सुद्धा तुम्ही दुसरी प्रॉपर्टी यूज करू शकता. इथे पहा एक एक्स फॉर्म होतोय, हो की नाही, म्हणजेच व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. सो MGK चा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे HGS, म्हणजे जितका HGS आहे तितकाच MGK असणार आहे. HGS आत्ताच आपण फाइंड आउट केलेला आहे 85 डिग्रीचा. तो जर हा 85 डिग्रीचा अँगल आहे तर हा सुद्धा 85 डिग्रीचाच अँगल असणार आहे, बरोबर. सो इथे राईट करूयात. नाव MGK is equal to HGS. Why? Because they are vertically opposite angles. So MGK is equal to 85 degree from 3. हे पहा इथे आपण 3 नाव दिलं की नाही, याच्यावरून आपण सांगू शकतो की हा 85 डिग्रीचा आहे. का? कारण हे पहा इथे हा 85 चा आहे ना, आणि जर कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहे, तर MGK सुद्धा 85 असणार आहे, म्हणून इथे राईट केलेलं आहे फ्रॉम 3. कळालं? खूप इझी आहे, फक्त प्रॉपर्टीज व्यवस्थित समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे इथे आपला हा फर्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 इन फिगर 2.6. टेक्स्टबुक मध्ये या फिगरला 2.6 असं नाव दिलेलं आहे. लाईन P इज पॅरलल टू लाईन Q. Where is line P? Yes, here is line P and here is line Q. They are parallel lines. And line L and line M are transversal. अरे बापरे, इथे काय दिलंय? 2 लाईन्स पॅरलल आहेत आणि 2 ट्रान्सव्हर्सल आहेत त्यांना. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. अरे बाबूराव तर घाबरले, पण मला माहितीये तुम्ही नाही घाबरणार, कारण तुमचे बेसिक्स क्लिअर आहेत. आणि काही अडलंच तर मी तुमच्या बरोबर आहे, हो की नाही. हे पहा इथे या 2 पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत, P आणि Q. L आणि M हे त्यांचे ट्रान्सव्हर्सल्स दिलेले आहेत. मेजर्स ऑफ सम अँगल्स आर शोन. काही अँगल्सचे मेजर्स सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. हेन्स फाइंड द मेजर्स ऑफ अँगल A, अँगल B, अँगल C अँड अँगल D. अँगल A, अँगल B, अँगल C, अँगल D चे मेजर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. चला तर मग लगेचच अँगल A किती मेजरचा असेल ते पाहूया. अँगल A कुठे बरं? तर हे पहा, एका या स्ट्रेट लाईनवर इथे आहे हा अँगल. या एका स्ट्रेट लाईनवर या लाईनमुळे हे अँगल्स फॉर्म झालेले आहेत. कोणते? हा एक आणि हा एक, बरोबर. मग प्रॉपर्टी तर तुम्हाला माहितच आहे. स्ट्रेट लाईनवर जेव्हा अँगल्स फॉर्म होतात तेव्हा ते अँगल्स कसे असतात? येस, व्हेरी गुड, सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे आता इथे जर आपण अँगल A आणि हा 110 चा अँगल ऍड केला तर त्यांचं सम येणार आहे 180 डिग्री, बरोबर. सो इथे आपण राईट करून घेऊयात. 110 प्लस अँगल A इज इक्वल टू 180 डिग्री. हे काय आहे, कशामुळे आपण असं राईट केलंय, प्रॉपर्टी काय आहे ते इथे मेन्शन करणं इम्पॉर्टंट आहे, नाहीतर हाफ मार्क इथल्या इथे कट होऊन जाणार. ओके. सो हे दोन्ही अँगल्स लिनियर पेअर मध्ये असल्यामुळे आपण अशा प्रकारे इथे राईट केलेलं आहे की ते सप्लिमेंटरी असतात. सो ॲज अँगल्स इन अ लिनियर पेअर. आता अँगल ए चं मेजर आपल्याला हवं आहे म्हटल्यावर 110 ला तर जावं लागणार इकडे. सो पाठवून देऊयात अँगल ए ॲज इट इज लेफ्ट हँड साईडला इक्वल टू च्या आणि राईट हँड साईडला 180 डिग्री ॲज इट इज आहे, ते राईट करून घेऊयात. आणि 110 इक्वल टू च्या राईट हँड साईडला येणार आहे म्हटल्यावर इथे प्लस आहे, इकडे गेला की मायनस. सो 180 मायनस 110. 180 मायनस 110 केलं की आपल्याला आन्सर मिळतं 70. सो अँगल ए इज इक्वल टू काय मिळालेलं आहे आपल्याला? 70. ओके. अँगल ए कितीचा झालेला आहे? 70 डिग्रीचा. आता अँगल बी फाइंड आउट करायला घेऊयात. चला अँगल बी ला शोधूयात. अँगल ए मिळालेला आहे 70 डिग्रीचा. ओके. आता अँगल बी ला व्यवस्थित ऑब्झर्व करायचं. व्यवस्थित अगदी प्रेमाने अँगल बी कडे जरा एक टक बघायचंय. बघितल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की ही जी लाईन क्यू आहे ना ती काय आहे, तर लाईन पी ची पॅरलल आहे, हो की नाही. क्वेश्चन मध्येच त्यांनी दिलेलं आहे की लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू. मग या अँगल बी चा एक आर्म कुठे आहे? लाईन क्यू वर आहे. दुसरा आर्म कुठे आहे? तर या 2 लाईन्सच्या या ट्रान्सव्हर्सल वर आहे, बरोबर. एक आर्म इकडे आणि दुसरा आर्म ट्रान्सव्हर्सल वर. आणि इथे हा अँगल बी आहे, त्याचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं. मग त्याच्या आजूबाजूला तर आपल्याकडे कोणतंच मेजर नाही. कोणती प्रॉपर्टी यूज करून आपल्याला या अँगल बी चं मेजर फाइंड आउट करता येईल?
बघा बरं, दोन पॅरलल लाईन्सवर हा ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्सल असल्यामुळे इथे पहा, हा एक एफ इथे फॉर्म झालाय. म्हणजे हा अँगल आणि हा इथला अँगल हे कसे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, ऑर वी कॅन से इक्वल असतात. म्हणजे अँगल ए जर 70 डिग्री आहे तर इथला हा अँगल सुद्धा 70 डिग्रीचाच असणार आहे. बरोबर. मग जर हा 70 डिग्रीचा आहे तर इथे बघा ना, हा एक एक्स फॉर्म झालेला आहे, हो की नाही? इकडे ही अशी लाईन आणि इकडे ही अशी लाईन, एक्स फॉर्म झाला. एक्स म्हणजेच काय? हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल्स व्हर्टिकली अपोजिट अँगल्स झाले. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्सची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट, हो की नाही? मग हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट असल्यामुळे जर हा 70चा आहे तर अँगल बी सुद्धा 70 डिग्रीचाच असणार आहे. बरोबर. आता इथे या अँगलला नाव कोणतंच नव्हतं म्हणून आपण इथे आपल्या मनाने ई हे नाव दिलेलं आहे. सो इथे आपल्याला मग सोल्युशन मध्ये राईट करणं सोपं जाईल. चला राईट करूया. सोल्युशन मध्ये कन्सिडर अँगल ई ॲज शोन इन द फिगर. की बाबा तुम्ही कन्सिडर करा की हा अँगल ई आहे जो फिगर मध्ये दाखवलेला आहे. टीचरला सांगावं लागेल ना की हे जे ई नाव आहे ते आम्ही दिलेलं आहे बाबा, तुम्ही क्वेश्चन मध्ये नव्हतं दिलेलं. सो हे ई नाव आपण दिलेलं आहे आणि तो ई किती मेजरचा आहे तो सुद्धा आम्ही फाइंड आउट केलेला आहे. कोणत्या प्रॉपर्टीने? तर करस्पॉन्डिंग अँगल्सच्या प्रॉपर्टीने. ओके. सो इथे राईट करूया. नाव line P is parallel to line Q and line L is their transversal. हो की नाही? So angle E is equal to angle A, or we can say angle E is congruent to angle A. मग जर अँगल ए 70 डिग्रीचा आहे तर ई सुद्धा 70 डिग्रीचा असणार आहे. इथे रिझन राईट करूयात की ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सो अँगल ई इज इक्वल टू 70 डिग्री. ओके. फ्रॉम 1, कारण की ए आपण इथे फाइंड आउट केले ना म्हणून आपण इथे राईट केलं फ्रॉम 1 आणि याला नाव दिलं 2, कारण हे आपल्याला परत पुढे यूज करायला लागणार आहे. ई हा 70 डिग्रीचा आहे. मग बी सुद्धा 70 डिग्री का? कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. इथे राईट करूयात. बट अँगल बी इज इक्वल टू अँगल ई, और वी कॅन से अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई ॲज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. राईट. सो angle B is equal to 70 degree, and why we are saying this angle B is 70 degree? फ्रॉम दिस 2, हो की नाही? या 2 वरून आपण सांगू शकतो की अँगल बी हा 70 डिग्रीचा आहे. कळालं? चला आता पुढे जाऊया अँगल सी कडे. अँगल सी कुठे आहे? अँगल सी, येस सापडला. इथे आपल्याला मिळालेला आहे अँगल सी. आता हे पहा, आपल्याला काय ऑब्झर्व करायचं? अँगल सी कुठे आहे बाबा, त्याचं लोकेशन काय आहे, हो की नाही? गुगल मॅपवर आपल्याला सर्च कसं करतो आपण लोकेशन एखाद्याचं, त्याप्रमाणे अगदी आपल्याला लोकेशन सर्च करायचंय की हा नक्की कुठे आहे तो. तर हे पहा, इथे ही आहे पी, लाईन पी, ही आहे लाईन क्यू. लाईन पी लाईन क्यू ची पॅरलल लाईन आहे. सो पी अँड क्यू आर पॅरलल लाईन्स अँड एम इज देअर ट्रान्सव्हर्सल. एम हा ट्रान्सव्हर्सल आहे. सो पी आणि हा ट्रान्सव्हर्सल. सो इथे या कोपऱ्यामध्ये आहे अँगल सी आणि त्याचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि आपल्याला प्रॉपर्टी माहित आहे की दोन पॅरलल लाईन्सवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे कोणते कोणते अँगल्स फॉर्म होतात. बरोबर. सो इथे दोन या पॅरलल लाईन्स आणि त्यांचा हा ट्रान्सव्हर्सल आणि आपल्याला अँगल सी फाइंड आउट करायचा आहे. सो पहा बरं, इथे हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला मिळत आहेत का? एफ तयार झाला. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे फॉर्म होतात? दोन लाईन्सवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे, हो की नाही? पण एक कंडिशन लक्षात ठेवायची आहे. हे जे करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतात दोन लाईन्सवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे, ते कॉन्ग्रुएंट कधी असतात? ते कॉन्ग्रुएंट तेव्हाच असतात जेव्हा त्या दोन लाईन्स पॅरलल असतील. आता या कंडिशन मध्ये या दोन लाईन्स पॅरलल आहेत की नाही? आणि ही लाईन एम ट्रान्सव्हर्सल आहे. बरोबर. म्हणजे हे जे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होण्यासाठी काय कंडिशन फुलफिल व्हावी लागते? तर त्यांचा एक आर्म हा ट्रान्सव्हर्सलवर असतो आणि तो एकाच डिरेक्शननी जातो. आता इथे पहा, अँगल सी आणि हा एक अँगल, या अँगलचा हा आर्म या डिरेक्शननी चालला आणि तो ट्रान्सव्हर्सलवर आहे. आणि अँगल सीचा सुद्धा हा आर्म ट्रान्सव्हर्सलवर आहे आणि याच डिरेक्शननी तो चाललेला आहे. तर दुसरे दोन आर्म्स जे असतात ना, म्हणजे अँगल सीचा हा एक आर्म आणि या अँगलचा हा एक आर्म, हे कसे असतात? तर पॅरलल असतात एकमेकांना. येते लक्षात? म्हणजे हे दोन कसे झाले? करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. अँड वी नो दॅट करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट.
राईट. सो जर इथे हा 115 डिग्रीचा दिलेला आहे अँगल, तर हा सी सुद्धा 115 डिग्रीचाच होणार, हो की नाही. चला मग सोल्युशन राईट करून घेऊयात की नाव लाईन पी आणि लाईन क्यू हे पॅरलल आहेत आणि एम हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे, बरोबर. त्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झालेले आहेत इथे. अँगल सी इज इक्वल टू 115 येणार. का बरं 115 येणार? कारण इथे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आता इथे या अँगलचं नाव दिलेलं नाहीये, नाही आपण इथे राईट केलं असतं की अँगल सी इज इक्वल टू दिस अँगल, आणि हा अँगल 115 चा आहे म्हणून सी सुद्धा 115 चा आहे, बरोबर. पण इथे जर नावच दिलेलं नाहीये तर इथे आपण राईट कसं करणार? म्हणून आपण डिरेक्टली इथे राईट केलेलं आहे अँगल सी इज इक्वल टू 115 डिग्री ऍज दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स. क्लिअर. चला आता अँगल डी फाइंड आउट करूयात. कुठे आहे अँगल डी? तर हे पहा, इथे आपल्याला दिसतोय अँगल डी, हो की नाही. व्यवस्थित पाहायचं अँगल डी कडे, कुठे तो लोकेटेड आहे. तर हे पहा, इथे ही लाईन, ओके, आणि क्यू क्यू पॅरलल लाईन आहे पी ची, हो ना. आणि इथे हा आहे ट्रान्सव्हर्सल आणि इथे तो लोकेटेड आहे. आता व्यवस्थित लक्षात घ्या, जेव्हा आपण अँगल बी फाइंड आउट केला होता तेव्हा त्याच्या आजूबाजूला एकाही अँगलचं मेजर दिलं नव्हतं, म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने अँगल बी फाइंड आउट केला की इथे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत वगैरे वगैरे, बरोबर. आणि मग व्हर्टिकली अपोजिट अँगल्सची प्रॉपर्टी यूज करून आपण फाइंड आउट केला. आधी हा फाइंड आउट केला आणि मग हा फाइंड आउट केला. पण आता डीचं तसं नाहीये. डीच्या शेजारचा अँगल आपल्याकडे आहे, बरोबर. आणि डी हा, हे पहा, इथे ही एक स्ट्रेट लाईन आहे. हे पहा, स्ट्रेट लाईन आहे आणि या स्ट्रेट लाईनवर इथे या लाईनमुळे इकडे एक अँगल फॉर्म झालाय आणि इकडे एक अँगल फॉर्म झालाय. स्ट्रेट लाईनवरच्या अँगल्स मुळे काय होतं? ते अँगल्स कसे असतात? अँगल्स इन अ लिनियर पेअर असतात आणि ते कसे असतात मग? सप्लिमेंटरी, हो की नाही. लिनियर पेअर्सची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. सो चला, हे पहा, इथे या लाईनमुळे हे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. मग काय करायचं आपल्याला? 115 प्लस डी करायचंय. 115 प्लस डी केलं की 180 येतं, आपल्याला माहितीये, कारण अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत ते. सो 115 प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघा, आपल्याला अँगल डी हवाय की नाही. अँगल डी ला एकट्याला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि राईट हँड साईडला 180 डिग्री ऍज इट इज, आणि हा जो 115 आहे त्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे प्लस आहे की नाही साईन, इकडे गेला की मायनस. सो 180 मायनस 115. सबट्रॅक्शन केल्यानंतर ना आन्सर आपल्याला मिळतं 65 डिग्री. सो अँगल डी इथे आलेला आहे 65 डिग्री. अशा प्रकारे इथे आपला हा सेकंड क्वेश्चन कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. इन फिगर 2.7 लाईन एल इज पॅरल टू लाईन एम. एल आणि एम ह्या पॅरल लाईन्स आहेत. लाईन एन इज पॅरल टू लाईन पी. एन आणि पी ह्या सुद्धा पॅरल लाईन्स आहेत. फाइंड अँगल ए, अँगल बी, अँगल सी फ्रॉम द गिवन मेजर्स ऑफ अन अँगल. अँगल ए, अँगल बी, अँगल सी चं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि इथे या अँगलचं मेजर त्यांनी दिलेलं आहे 45 डिग्री. चला आधी आपण समजून घेऊयात की कशा प्रकारे आपल्याला हे तीनही अँगल्स चं मेजर फाइंड आउट करता येणार आहे आणि मग सोल्युशन राईट करूयात. हे पहा, आता इथे याच अँगलचं मेजर दिलेलं आहे 45 डिग्री, बरोबर. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज यूज करून आपण इथे हे अँगल्स फाइंड आउट करू शकतो. जसं की आता हा 45 डिग्री आहे, तर हा अँगल जो आहे इथला हा व्हर्टिकली अपोजिट अँगल झाला. सो हा सुद्धा किती होणार? 45 डिग्री, बरोबर. आता हा 45 डिग्री झाला तर हे पहा, इथे हा सी फॉर्म होतोय, बरोबर. म्हणजे हे कोणते अँगल्स झाले? इंटिरियर अँगल्स झाले. आणि इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, बरोबर. सप्लिमेंटरी म्हणजे काय? तर हा अँगल आणि हा अँगल ऍड केल्यानंतर ना 180 डिग्री येणार. सो 45 प्लस ए इज इक्वल टू 180 डिग्री. 180 डिग्री मधून 45 सबट्रॅक्ट केला की आपल्याला अँगल ए मिळणार, बरोबर. जितका अँगल ए आहे तितकाच अँगल बी सुद्धा असणार, हो की नाही. आता जितका अँगल बी आहे तितकाच सी होणार. कसं काय बरं सी होणार? कारण पहा ना, इथे हा एफ फॉर्म होतोय, बरोबर. सो ही प्रॉपर्टी यूज करून सुद्धा तुम्ही आन्सर व्यवस्थित फाइंड करू शकता. किंवा आणखी वेगळी प्रॉपर्टी कशा प्रकारे? हे पहा, आता इथे हा 45 डिग्रीचा अँगल आपल्याला दिलेला आहे. ही आहे लाईन पी. लाईन पी वर हा अँगल एक आपल्याला दिला आहे. मग या एका अँगल वरून आपण इथला अँगल फाइंड करू शकतो. हे पहा, हा अँगल 45 डिग्रीचा दिलेला आहे. ही एक स्ट्रेट लाईन आहे. एका स्ट्रेट लाईनवर या लाईनमुळे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत.
हा अँगल आणि हा अँगल, म्हणजेच हे कसे झाले, अँगल्स इन अ लिनियर पेअर झाले. अँगल्स इन अ लिनियर पेअर हे नेहमी सप्लिमेंटरी असतात, बरोबर. सप्लिमेंटरी म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल इज इक्वल टू 180 डिग्री येणार. सो इथे आपण या अँगलला नाव देऊयात डी. ओके, सो 45 डिग्री प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री, बरोबर. आता अँगल डी जर आपल्याला हवा आहे, मग 180 डिग्री मधून आपण 45 डिग्री मायनस करणार. मायनस केल्यानंतर ना 135 डिग्रीचा हा अँगल डी झालेला आहे. आता हा अँगल डी जर 135 डिग्रीचा आहे, तर लक्षात घ्या, लाईन एल लाईन एम या पॅरलल लाईन्स आहेत आणि त्याच्या वरचा ट्रान्सव्हर्सल आहे पी, बरोबर. आणि या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला मिळत आहेत. हे पहा, अँगल डी इथे 135 चा आहे, एल आणि एम पॅरलल लाईन्स आहेत आणि पी हा ट्रान्सव्हर्सल असल्यामुळे इथे आपल्याला हे करस्पॉन्डिंग अँगल्स मिळालेले आहेत. मग जर हा डी 135 डिग्रीचा आहे, तर बी सुद्धा 135 डिग्रीचा होणार, बरोबर. आता हा 135 डिग्रीचा आहे, मग अँगल ए हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे इथे. हे पहा, अँगल ए व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे अँगल बी चा, हो की नाही. सो जर अँगल बी हा 135 डिग्रीचा आहे, अँगल बी हा जर 135 डिग्रीचा आहे, तर अँगल ए सुद्धा 135 डिग्रीचा होणार. ओके, आता बी मिळाला, ए मिळाला, सी. सी पहा, इथे एन आणि पी या दोन पॅरलल लाईन्स आहेत ऍज गिवन इन द क्वेश्चन. ओके, आणि एम हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. आणि या कंडिशनमुळे इथे आपल्याला हे पहा, हा एफ मिळतोय, ओके नाही. म्हणजे सी आणि बी हे करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. मग बी आणि सी, जितका बी आहे तितका सी असणार आहे. सो सी सुद्धा येणार 135 डिग्रीचा. बघा, सगळे अँगल्स मिळाले की नाही, ए पण मिळाला, बी पण मिळाला आणि सी पण मिळाला. अशाच प्रकारे तुम्ही आणखीन वेगळ्या प्रॉपर्टीज यूज करून सुद्धा हे क्वेश्चन्स फाइंड आउट करू शकता. कळलं? चला आता सोल्युशन राईट करूयात. कशा प्रकारे सोल्युशन येणार, तर आधी आपण काय केलं होतं, हा बी फाइंड आउट केला होता, ओके नाही. कसा फाइंड आउट केला होता, तर एका स्ट्रेट लाईनवर ही लाईन आहे, म्हणजे हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. सो या अँगलला आपण नाव दिलं डी आणि हा डी अँगल आधी फाइंड आउट केला. सो कन्सिडर डी ॲज शोन इन द फिगर. सो अँगल डी प्लस 45 डिग्री, हे दोन अँगल्स ऍड केले होते की नाही, इज इक्वल टू 180 डिग्री. डी फाइंड आउट करायचं आहे म्हटल्यावर डी ला एकट्याला इकडे ठेवूयात, इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 45 डिग्री. 180 डिग्री मधून 45 डिग्री मायनस केल्यानंतर ना 135 डिग्री रिमेनिंग राहतं. सो अँगल डी आपल्याला मिळालेला आहे 135 डिग्री. अँगल डी 135 डिग्री आहे म्हटल्यावर हे पहा, ही लाईन एल, ही लाईन एम, दोन पॅरलल लाईन्स, त्यांच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे इथे आपल्याला हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स मिळत आहेत. मग करस्पॉन्डिंग अँगल्सची प्रॉपर्टी काय आहे की ते कॉन्ग्रुएंट असतात. सो डी 135 डिग्रीचा आहे, तर बी सुद्धा 135 डिग्रीचा येणार. चला राईट करून घेऊया तिथे. नाव लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स अँड लाईन पी इज देअर ट्रान्सव्हर्सल. सो अँगल डी अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स. आता यांना करस्पॉन्डिंग अँगल्स का म्हणतात बरं, मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे. एल आणि एम या पॅरलल लाईन्स आहेत, पी हा ट्रान्सव्हर्सल आहे. अँगल डी आणि अँगल बी चा एक आर्म हा ट्रान्सव्हर्सल वर एकाच डिरेक्शनला जाणारा असला पाहिजे. पहा बरं, अँगल डी आणि अँगल बी चा जो एक आर्म आहे, हे पहा, अँगल डी चा हा आर्म, अँगल बी चा हा आर्म कुठे आहे, ट्रान्सव्हर्सल वर, एकाच डिरेक्शनला आहे, बरोबर. आणि दुसरे आर्म हे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला पॅरलल असले पाहिजेत. सो बी चा हा आर्म आणि अँगल डी चा हा आर्म ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आहेत आणि पॅरलल आहेत. म्हणून अँगल डी आणि अँगल बी हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. सो अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी as they are corresponding angles. So angle B is equal to 135 degree as angle D is 135 degree. आपण 1 मध्ये इथे सांगितलेलं आहे. सो फ्रॉम 1 असं तुम्ही इथे राईट करू शकता आणि याला 2 नाव देऊ शकता. चला आता पुढे आपल्याला अँगल ए आणि सी फाइंड आउट करायचा आहे. आता पहा बरं, इथे बी आहे आणि हा अँगल ए कसे आहेत, वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत की नाही. हे पहा, वर्टिकली अपोजिट अँगल्स, म्हणून अँगल ए हा 135 डिग्रीचा होणार, कारण अँगल बी हा 135 डिग्रीचा आहे. ओके, सो नाव अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी as they are vertically opposite angles. So angle A is equal to 135 degree. आता
एक लास्ट अँगल राहिलेला आहे सी, म्हणजे आपला हा क्वेश्चन कम्प्लीट होऊन जाईल. इथे फ्रॉम टू राईट केलं आपण. का बरं फ्रॉम टू राईट केलं? टू मध्ये काय राईट केलेलं आहे? बी चं मेजर राईट केलेलं आहे 135 डिग्री. आणि इथे आपण म्हटलेलं आहे ए इज कॉन्ग्रुएंट टू बी, म्हणजे जितका बी आहे तितकाच ए आहे. मग जर बी 135 चा आहे तर ए सुद्धा 135 डिग्रीचा असणार आहे. हो की नाही? चला आता अँगल सी फाइंड आउट करूया. ओके, अँगल सी चं लोकेशन कुठे आहे? इथे, बरोबर. आता अँगल सी, लाईन एन आणि पी दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि एम त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. इथे पहा एफ तयार झाला, दोन पॅरलल लाईन्स आणि हा ट्रान्सव्हर्सल. एफ तयार झालेला आहे म्हणजे सी आणि बी हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्सचा एक आर्म ट्रान्सव्हर्सलवर असतो, जो की इथे आपल्याला दिसतोय, आणि दुसरा आर्म ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडला पॅरलल मध्ये असतात. ओके, सो अँगल सी चा हा आहे दुसरा आर्म आणि अँगल बी चा हा आहे दुसरा आर्म. दोन्हीही ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडला आहेत आणि एकमेकांना पॅरलल आहेत. सो अँगल सी आणि अँगल बी हे करस्पॉन्डिंग अँगल्स झाले आणि करस्पॉन्डिंग अँगल्स हे कायम कॉन्ग्रुएंट असतात. ओके नाही? जेव्हा दोन पॅरलल लाईन्सला एक ट्रान्सव्हर्सल असतो तेव्हा ते करस्पॉन्डिंग अँगल्स हे कायम कॉन्ग्रुएंट असतात. So now line N is parallel to P and M is their transversal. So angle C is congruent to angle B as they are corresponding angles, and angle C is equal to 135 degree. त्याला नाव देऊया 135 डिग्री. कशावरून म्हटलं आपण? या 3 वरून. तुम्ही 3 वरून नाही, अँगल बी, येस, या 2 वरून म्हटलेला आहे, कारण अँगल बी 135 डिग्रीचा आहे, म्हणून इथे अँगल सी हा 135 डिग्रीचा झालेला आहे. इथे तुम्ही फ्रॉम टू असं सुद्धा राईट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. इन फिगर 2.8 साइड्स ऑफ अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर पॅरलल टू इच अदर. हे पहा, इथे अँगल पी क्यू आर, हा अँगल पी क्यू आर आहे आणि हा आहे अँगल एक्स वाय झेड. यांच्या ज्या साइड्स आहेत त्या कशा आहेत? पॅरलल आहेत, असं क्वेश्चन मध्ये दिलंय. प्रूव्ह दॅट अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स वाय झेड. आणि प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे की हा जो अँगल पी क्यू आर आहे तो अँगल एक्स वाय झेड चा कॉन्ग्रुएंट अँगल आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. स्टार मार्क सुद्धा दिलेला आहे. आता इतक्याच फिगरवरून आपण सांगूच शकणार नाही की कशा प्रकारे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग आता दाखवण्यासाठी, आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी आपण या अँगल एक्स वाय झेड ला कापून अँगल पी क्यू आर वर ठेवणार का? तर नाही, कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत की कशा प्रकारे दोन अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. ओके नाही? पण त्या प्रॉपर्टीज साठी आपण पॅरलल लाईन्स, ट्रान्सव्हर्सल यांचा उपयोग केलेला होता. पण आता इथे तसं काही दिसतच नाहीये. इथे डिरेक्टली त्यांनी आपल्याला दोन अँगल्स दिलेले आहेत आणि प्रूव्ह करायला सांगितलंय की हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. कसं करणार? तर हे पहा, एक क्लू सुद्धा त्यांनी इथं दिलेला आहे. हे जे दोन अँगल्स आहेत ना, त्यांच्या साइड्स कशा आहेत? पॅरलल आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग क्वेश्चन मध्ये गिवन काय आहे? तर एक्स वाय ही जी साइड आहे, साइड एक्स वाय ही पॅरलल आहे साइड पी क्यू ला. त्याचप्रमाणे वाय झेड ही जी साइड आहे ती पॅरलल आहे क्यू आर ला. ओके, ही इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. पण नुसत्या इतक्यावरून आपण पुढे प्रूफ नाही करू शकणार ना, की कसं काय बरं हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग आपण एक काम करूया, आपल्याला काही करून प्रूव्ह करायचंय, हो ना. मग चला, या ज्या साइड्स त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेल्या आहेत त्या पॅरलल आहेत असं त्यांनी म्हटलंय. मग या साइड्सला एक्सटेंड करूयात. पॅरलल्स तर त्यांनी दिलेलंच आहे, त्या आहेत म्हणून. मग एक्सटेंड करूयात. हे पहा, या साइडला इकडे एक्सटेंड केलं, इकडे हिला एक्सटेंड केलं. आता या साइडला एक्सटेंड करू आणि वाय झेड ला सुद्धा एक्सटेंड करू. येस, आता दिसतंय ना आपल्या ओळखीचं प्रकरण. चला, आता पुढे काय करायचं आपल्याला? आपण इथे राईट करून त्यांना सांगावं लागणार की आपण या ज्या साइड्स आहेत त्यांना एक्सटेंड केलेलं आहे. एक्स वाय ला एक्सटेंड केलंय. कुठपर्यंत एक्सटेंड केलंय पण सांगितलंच नाही ना आपण. मग चला, इथे आपण नाव देऊया की इथपर्यंत आम्ही एक्सटेंड केलंय बाबा. इकडे इथपर्यंत केलंय, इकडे इथपर्यंत आणि इकडे इथपर्यंत. आता हे मी काय नाव दिलेलं आहे? तर हे पहा, इथे एक्स आहे की नाही, मग एक्स डॅश पर्यंत एक्सटेंड केलं
असं म्हणणार आहे मी. इथे तुम्ही ए नाव द्या, बी म्हणा, सी म्हणा, डी म्हणा, काहीही फरक पडणार नाही. काहीतरी नाव द्यायचंय म्हणून मी हे अशा प्रकारचं नाव दिलंय. ओके, मग मी आता काय म्हणणार आहे की एक्स वाय ही जी साईड आहे तिला मी एक्सटेंड केलेला आहे कुठपर्यंत, तर एक्स डॅश पर्यंत. चला राईट करून घेऊया. तिथे कन्स्ट्रक्शन काय केलंय मी, झेड वाय ला कुठपर्यंत एक्सटेंड केलंय, ही आहे झेड वाय, तिला कुठपर्यंत एक्सटेंड केलंय, झेड डॅश पर्यंत. सो एक्सटेंडेड झेड वाय टिल झेड डॅश. त्यानंतर ना पी क्यू ला एक्सटेंड केलेला आहे आर डॅश पर्यंत. हे पहा, पी क्यू नाही सॉरी आर क्यू ला एक्सटेंड केलेला आहे आर डॅश पर्यंत. त्यानंतर ना एक्स वाय ला एक्सटेंड केलं एक्स डॅश पर्यंत. आणि त्यानंतर पी क्यू, ही पी क्यू आहे की नाही, या पी क्यू ला एक्सटेंड केलेला आहे पी डॅश पर्यंत. झालं, बेसिक इन्फॉर्मेशन देऊन झालेली आहे. आता एक्सटेंड केल्यामुळे त्यांनी जे आपल्याला इथं म्हटलंय ना की एक्स वाय पॅरल आहे पी क्यू ला, झेड वाय पॅरल आहे आर क्यू ला, याच्यामध्ये आपण थोडंसं मॉडिफिकेशन करू शकतो. ओके नाही, कारण आपण या ज्या साईड्स आहेत त्या एक्सटेंड केलेल्या आहेत. मग एक्स वाय पॅरल आहे पी क्यू ला, एक्स वाय पॅरल आहे पी क्यू ला असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता आपण असं म्हणू शकतो की नाही, एक्स एक्स डॅश पॅरल आहे पी पी डॅश ला. चला मग राईट करून घेऊया तिथे. सो एक्स डॅश इज पॅरल टू पी पी डॅश. ओके, अँड झेड डॅश इज पॅरल टू आर आर डॅश. ओके, झेड डॅश इज पॅरल टू आर आर डॅश. क्लिअर. आता हे पहा, आपल्याला काय सांगायचंय की हा जो अँगल वाय आहे ना, तो अँगल इथे हा अँगल क्यू आणि अँगल वाय हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला सांगायचंय. तर कॉन्ग्रुएंट आहेत हे शो करण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं, तर आपल्याला माहितीये की दोन पॅरलल लाईन्स आणि त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे कशा प्रकारे अँगल्स फॉर्म होत असतात. मग सगळ्यात आधी आपण हा अँगल घेऊयात, अँगल वाय. कुठे आहे तो, तर या साईडवर, साईड झेड डॅश वर, बरोबर. आणि झेड डॅश ची पॅरलल साईड कोणती आहे, आर आर डॅश, हो ना. मग या दोन पॅरलल साईड वर हा एक ट्रान्सव्हर्सल आपण घेऊयात. ओके, आता याच एका ट्रान्सव्हर्सल कडे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय. दोन पॅरलल लाईन्स आणि त्याच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल, इथे हा अँगल फॉर्म झालेला आहे. हे पहा, इथे आपण नाव देऊन घेऊयात ए. ओके, इथे म्हणूयात बी आणि इथे म्हणूयात सी. आता हे पहा, या दोन पॅरलल लाईन्स आणि हा ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झालेले आहेत. म्हणजे जितका अँगल ए आहे तितकाच अँगल सी आहे, बरोबर. सो इथे आपण खाली राईट करून घेऊयात, कन्सिडर ए बी अँड सी ॲज शोन इन द फिगर. ओके, फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे इथे हे अँगल्स आहेत, अँगल ए बी आणि सी. ऍक्च्युली त्यांनी या अँगलला वाय म्हटलेलं आहे आणि या अँगलला क्यू म्हटलेलं आहे, पण आपल्याला प्रूफ करण्यासाठी इतकीच इन्फॉर्मेशन पुरेशी नाहीये, म्हणून आपण काही गोष्टी याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. आणि ऍड केल्यानंतर कशा प्रकारे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होणार आहेत ते आता इथे आपण खाली एक्सप्लेन करणार आहोत. ओके, हे जे अँगल्स लेटर आपण घेतलेले आहेत ते आपल्या मदतीसाठी घेतलेले आहेत. सो हे पहा, इथे हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झाले, अँगल ए आणि अँगल सी. करस्पॉन्डिंग अँगल्स हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात, पण कोणत्या कंडिशन मध्ये, जेव्हा दोन लाईन्स पॅरलल असतात आणि त्यांच्यावरचा जो ट्रान्सव्हर्सल आहे त्यामुळे जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात ते कॉन्ग्रुएंट असतात, हो ना. मग अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. इथे खाली राईट करून घेऊयात नाव, लाईन झेड डॅश इज पॅरलल टू लाईन आर आर डॅश. ओके, आणि त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल एक्स डॅश, त्याच्यामुळे अँगल ए आणि अँगल सी हे कॉन्ग्रुएंट झालेले आहेत और इक्वल आहेत. ओके, आता याचं काम झालं. आपला हा जो अँगल आहे ए तो कॉन्ग्रुएंट आहे सी बरोबर. ओके, आता इकडे बघूयात, हा जो अँगल आहे क्वेश्चन मध्ये या अँगलचं नाव क्यू आहे, पण आपण इथे बी म्हटलेलं आहे आपल्या सोयीसाठी. पुढे आपण सांगणारच आहोत त्यांना की अँगल बी हाच अँगल क्यू आहे. ओके, आता कुठे आहे बरं हा अँगल बी, तर हे पहा, अँगल बी हा फॉर्म झालेला आहे इथे पी पी डॅश ही त्याची एक साइड आहे, बरोबर. आणि आर आर डॅश ही दुसरी साइड आहे. सो पी पी डॅश
ची पॅरलल साइड कोणती आहे, एक्स एक्स डॅश. हे पहा, ही या दोन पॅरलल साइड्स आहेत आणि त्यांच्यावरचा आपण हा एक घेऊयात ट्रान्सव्हर्सल. ओके, दोन पॅरलल साइड्स आणि त्यांच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे इथे हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झाले. करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. सो अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. इथे खाली राईट करून घेऊयात आपण. नाव लाईन पी पी डॅश इज पॅरलल टू लाईन एक्स एक्स डॅश अँड आर आर डॅश इज देअर ट्रान्सव्हर्सल. सो अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. आता पाहिलं का, इथे रिझन सुद्धा राईट करून घेऊयात. आधी आपण काय प्रूफ केलं की ए आणि सी हे इक्वल आहेत, बरोबर. नंतर न प्रूफ झालेलं आहे की बी आणि सी इक्वल आहेत. जर ए आणि सी इक्वल आहेत आणि बी आणि सी इक्वल आहेत तर आपण असं म्हणू शकतो ना की ए आणि बी हे सुद्धा इक्वल आहेत. तिघांचं मेजर जर सेम आहे तर आपण असं म्हणू शकतो नक्कीच की ए इज इक्वल टू बी. हो की नाही. आणि अँगल ए हाच काय आहे, अँगल वाय. अँगल वाय लाच आपण अँगल एक्स वाय झेड असं म्हणतो, बरोबर. आणि अँगल बी हाच काय आहे, अँगल क्यू. अँगल क्यू लाच आपण अँगल पी क्यू आर असंही म्हणतो. झालं की नाही प्रूफ मग की अँगल पी क्यू आर हा अँगल एक्स वाय झेड चा कॉन्ग्रुएंट अँगल आहे. चला मग खाली राईट करून घेऊयात आपण. अशा प्रकारे राईट करणार, ए इज इक्वल टू बी फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. So angle XYZ is equal to or is congruent to angle PQI. So okay, is equal to म्हणजेच congruent आहे. क्लिअर. कळाला क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा होता. थोडासा ट्रिकी होता, काही गोष्टींचा आपल्याला एक्स्ट्रा विचार करावा लागला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ज्यांना कोणाला कळालं नसेल त्यांनी पुन्हा एकदा हा क्वेश्चन व्यवस्थित पाहून घ्या, तुम्हाला नक्की कळणार आहे. कारण सगळ्या आपल्याला ज्या माहिती आहेत त्याच प्रॉपर्टीज इथे यूज केलेल्या आहेत. पण इथे ही जी फिगर दिलेली होती त्यामध्ये क्वेश्चन मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानुसार आपण थोडंसं मॉडिफिकेशन केलं आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे आणि प्रूफ करून दाखवलंय की कशा प्रकारे आता हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. क्लिअर. चला आता आपण या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. ए बी आणि सी डी पॅरलल लाईन्स आहेत. पी क्यू हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स इज गिवन. इथे हा अँगल दिलेला आहे आणि फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत हे 4 अँगल्स. चला खूप इझी आहे. अशा टाइपचे क्वेश्चन्स ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ओरली सुद्धा आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. पाहायचंय कसं, हे पहा. फर्स्ट आपल्याला ए आर टी हा अँगल फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. ए आर टी क्वेश्चन मध्ये कोणता अँगल आपल्याला दिलेला आहे तर हे पहा, बी आर टी हा अँगल आपल्याला दिलेला आहे 105 डिग्रीचा. ए आर टी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एका स्ट्रेट लाईनवर हे दोन्ही अँगल्स इथे आपल्याला फॉर्म झालेले दिसत आहेत. एका स्ट्रेट लाईनवर दोन अँगल्स आहेत म्हणजेच हे अँगल्स कसे आहेत, स्ट्रेट लाईनवर असल्यामुळे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत. आणि अँगल्स इन अ लिनियर पेअर हे कायम सप्लिमेंटरी अँगल्स असतात. ओके नाही. सप्लिमेंटरी म्हणजे काय तर या दोन अँगल्सला ऍड केल्यानंतर 180 डिग्री येतं. ओके नाही. मग हा अँगल प्लस हा अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे म्हटल्यावर 180 मायनस 105 करावं लागेल. चला सबट्रॅक्शन करा. ओरली किती येतं, 75 डिग्री आलं का. येस. मग ए आर टी आपल्याला मिळालेलं आहे 70 डिग्री. आता हे सॉल्व्ह कसं करायचं, इथे सोल्युशन कसं राईट करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे. पण ओरली सुद्धा तुम्ही हे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता ते आता इथे आपण थोडक्यात पाहतोय. सो सी आर टी इथे आपल्याला आता सी टी क्यू हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. कुठे बरं सी टी क्यू, इथे सी टी क्यू. हे पहा सी टी क्यू. आता हा किती असणार आहे तर पहा बरं, इथे सी डी आणि ए बी या दोन पॅरलल लाईन्स आहेत. त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल आहे पी क्यू, बरोबर. म्हटल्यावर इथे हे करस्पॉन्डिंग अँगल्स झाले की नाही, एफ झालाय का फॉर्म. मग जर हा 75 डिग्रीचा आहे तर हा सुद्धा किती असणार आहे, ऑफकोर्स 75 डिग्रीचा. सो सी टी क्यू हा किती झाला 75 डिग्री. आता डी टी क्यू कुठं आहे बरं, डी टी क्यू हे पहा इथेच आहे डी टी क्यू. ओके. डी टी क्यू हा अँगल आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा बरं,
आता इथे तुम्ही अँगल्स इन अ लिनियर पेअरची प्रॉपर्टी सुद्धा यूज करू शकता किंवा करस्पॉन्डिंग अँगल्सची प्रॉपर्टी सुद्धा यूज करू शकता. हे पहा, CD आणि AB या पॅरलल लाईन्स आहेत. PQ हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे आणि त्यामुळे इथे हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होत आहेत. मग जर हा 105 डिग्रीचा आहे तर हा सुद्धा 105 डिग्रीचाच होणार. ओके नाही. सो इथे याचा आन्सर आलं 105 डिग्री. नेक्स्ट आहे PRB. PRB ओके, हे पहा PRB इथला व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत इथे PRB आणि ART म्हणूयात. ओके, कसे अँगल्स आहेत व्हर्टिकली अपोजिट. जर हा 75 डिग्रीचा आहे तर हा सुद्धा किती असणार आहे? ऑफकोर्स 75 डिग्री. सो PRB हा सुद्धा 75 डिग्रीचा इथे आपल्याला मिळालेला आहे. इझी आहे की नाही? चला आता सोल्युशन कसं राईट करणार पाहूयात. सगळ्यात आधी आपल्याला गिवन आहे BRT. ओके नाही, 105 डिग्रीचा. सॉल्व्ह काय करायला सांगितलंय? ARTचं मेजर. सो मी आताच तुम्हाला सांगितलं एका स्ट्रेट लाईनवर इथे हा अँगल फॉर्म झालेला आहे, हो ना. सो एका स्ट्रेट लाईनवर असल्यामुळे आपण इथे राईट करूयात, वी नो दॅट ART प्लस BRT इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच हे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत. आता BRT ऑलरेडी त्यांनी आपल्याला दिलेला आहे 105. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. 105 इज इक्वल टू 180 डिग्री फ्रॉम 1. इथे गिवन आहे की नाही, म्हणून इथे आपण फ्रॉम 1 राईट केलं. आता ART फाइंड करायचं आहे म्हटल्यावर 105 ला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवावं लागणार. चला पाठवून देऊयात. ओके, पाठवल्यावर सबट्रॅक्शनचं साईन लागणार. 180 मधून 105 सबट्रॅक्ट केल्यानंतर 75 रिमेनिंग राहतं. सो ART आलेला आहे आपला 75 डिग्रीचा. नेक्स्ट त्यांनी आपल्याला दिलेला आहे अँगल CTQ. सो CTQ आहे इथे CTQ 75 डिग्री. ओके, आता हे पहा CD आणि AB पॅरलल लाईन्स आहेत. त्यांच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल म्हटल्यावर हे करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. जर हा 75 डिग्रीचा आहे तर हा सुद्धा 75 डिग्रीचाच येणार. मग चला आता इथे खाली आपण राईट करून घेऊयात. नाव line CD is parallel to line AB and PQ is their transversal. So angle CTQ is equal to angle ART. का बरं? कारण ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. जर ART 75 डिग्रीचा आहे तर CTQ सुद्धा 75 डिग्रीचाच होणार, बरोबर. कारण हे पहा इथे आपण प्रूव्ह केलेलं आहे ART 75 डिग्रीचा आहे. सो इथे राईट करूयात आपण फ्रॉम 2. आता थर्ड सब क्वेश्चन पाहूयात. DTQ फाइंड आउट करायचा आहे. DTQ हा अँगल. आता पहा इथे सुद्धा CD आणि AB पॅरलल लाईन्स आहेत, त्याच्यावरचा ट्रान्सव्हर्सल PQ. सो इथे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला दिसत आहेत, हो ना. BRT आणि DTQ हे करस्पॉन्डिंग अँगल्स इथे आपल्याला दिसत आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स हे इक्वल असतात. सो इथे खाली राईट करून घेऊयात. इक्वल असतात म्हटल्यावर इथे जर हा BRT 105 डिग्रीचा आहे तर DTQ सुद्धा 105 डिग्रीचा येणार. सो now here line AB is parallel to line CD and PQ is their transversal. So DTQ is equal to BRT. BRT हा जर कितीचा आहे BRT 105 डिग्रीचा आहे. जर BRT 105 डिग्रीचा आहे तर DTQ सुद्धा 105 डिग्रीचाच होणार फ्रॉम 1. क्लिअर. चला आता फोर्थ PRB विचारलंय त्यांनी, हो की नाही. सो PRB फाइंड आउट करूयात. हे पहा PRB कुठे आहे? PRB 75 डिग्रीचा आपण इथे फाइंड आउट केलाय. कसं काय? कारण ART 75 डिग्रीचा आहे. सो इथे हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म झाले. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. कशा प्रकारे इथे सोल्युशन राईट करणार? PRB फाइंड आउट करायचे की नाही. 4 नंबरचा क्वेश्चन आहे इथे. PRB नाव PRB is equal to ART. Why? As they are vertically opposite angles. So angle PRB is equal to 75 degree from 2. From 2 का म्हटलंय? कारण ART 75 डिग्रीचा आहे, हो ना. जर ART 75 डिग्रीचा आहे तर PRB सुद्धा 75 डिग्रीचाच येणार. अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.